आरसीबी की पंजाब किंग्स याबद्दल खरं तर आपापसात पैजा देखील लावल्या गेल्या असतील, पण अखेर आपण बघतोय की आरसीबीनं IPLचा कप जिंकलाय. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी अमित मोडक आता क्षणाला आपल्याबरोबर. अमित, अखेर आपण बघतोय पंजाब किंग्स वरती आरसीबीनं मात केली आहे. बिलकुल विशाल, आपण एक प्रकारे आजची मॅच ही हाय व्होल्टेज मॅच म्हणून बघितल्या जात होती, कारण IPL ला आज एक नवीन विजेता मिळालेला आहे विशाल. की गेले कित्येक वर्ष IPL वर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांचंच राज्य राहिलेलं आहे. आलटून पालटून ट्रॉफी यांच्याच पारड्यात गेलेली आहे, परंतु पहिल्यांदा गेल्या 17-18 वर्षात एक नवीन विजेता मिळालेला आहे IPL ला. आणि त्याहूनही सर्वात मोठी गोष्ट म्हणजे विराट कोहली हा सर्वात जास्त खुश असतील ते विराट कोहलीचे फॅन्स, कारण इतक्या वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर विराट कोहलीच्या जोडीत IPLचं विजेतेपद पडलेलं आहे. अनेक वेळा IPLच्या विजेतेपदानं विराट कोहलीला चुकवलेलं आहे. अनेक वेळा फायनल्स आरसीबीनं गाठलं जेव्हा तो कॅप्टन होता, परंतु कॅप्टन असताना तो ही ट्रॉफी जिंकू शकला नाही. मात्र आज विराट कोहली आणि त्याच्या टीमनं कमाल केलेली आहे, ही मॅच जिंकली. परंतु दुसरीकडे हे पण बघायला पाहिजे विशाल की पंजाब किंग्सनी जबरदस्त टक्कर दिलेली आहे. म्हणजे जे काही अंतर होतं सामन्यामध्ये, अवघ्या 6 रन्सनी ते सामना जिंकले. थोडं फार अजून जोर लागला असता तर मला असं वाटतं ही ट्रॉफी पंजाब किंग्सने जिंकली असती. श्रेयस अय्यरची विकेट ही अत्यंत महत्वाची होती. श्रेयस अय्यर आज ती कामगिरी करू शकला नाही जी त्याने गेल्या मॅच मध्ये केली होती, आणि मला वाटतं की त्याचा मोठा फटका पंजाब किंग्सला बसला. त्यांची ओपनिंग जबरदस्त झाली. त्यांनी सुरुवातीला असं वाटत होतं की या मॅच मध्ये किंग्स 11 पंजाब कोणालाही आता येऊ देणार नाही, परंतु आपण मानायला पाहिजे आरसीबीची बॉलिंग. आणि आज एक पांड्याच्या हाती ट्रॉफी नक्की असेल. मुंबई इंडियन्स बाद झाल्यानंतर आपण बघितलं होतं की मुंबईचे फॅन्स कसे नाराज झाले, परंतु त्याच मुंबईच्या कॅप्टनचा भाऊ कुणाल पांड्या यानं देखील आज महत्वाची भूमिका बजावलेली आहे विशाल. एकूण आपण जर बघितलं तर एक जबरदस्त फायनल बघायला मिळालं, ज्याची आशा आणि अपेक्षा फॅन्सना होती विशाल. तशा दोन्ही टीम तुल्यबळ होत्या अमित, आणि ते एकमेकांवरती आपण यात हावी होताना पण बघितल्या. दोन्ही टीमच्या खेळीबद्दल मला असं म्हणायला पाहिजे की दोन्ही टीम्स याच तुल्यबळ होत्या, परंतु कुठे ना कुठे टेम्परामेंट जे आपण म्हणतो, या आज आपण विराट कोहलीची खेळी बघितली, खूप मोठी खेळी नव्हती, परंतु त्यांनी आपण जे म्हणतो की एक एंड करून ठेवला होता, आणि त्यामुळे एक चांगला टोटल आरसीबी करू शकले. आणि त्यानंतर जेव्हा आरसीबी बॉलिंग करायला आली तर तेव्हा त्यांनी त्याचं सातत्य राखलं. सुरुवातीला ज्या पद्धतीने किंग्स 11 पंजाबच्या बॅट्समन यांनी धुतलं त्यांना, तरी देखील त्यांनी आपण म्हणतो की आपले गार्ड डाऊन केले नाही, आपलं मॉरल सोडलं नाही, आणि त्यांना जे अपेक्षित होतं की पहिला ब्रेक थ्रू मिळाला, आणि तिथून बँगलोरच्या टीमनी जे कमबॅक केलं, ज्या बॉलर्सनी कमबॅक केलं, ते परत किंग्स 11 पंजाबला सावरता आला नाही. दोन्ही टीम चांगल्या आहेत, दोन्ही टीम तुल्यबळ आहेत विशाल, परंतु हे फायनल आहे, आणि फायनलमध्ये असं असतं की आपण जसं क्रिकेटमध्ये म्हणतो की त्या दिवशी येऊन कोण कसा खेळतो. आज आपण एक प्रकारे बघितलं तर आरसीबीच्या बॅट्समनची पण कामगिरी एवढी जबरदस्त नव्हती, आणि किंग्स 11 पंजाबच्या बॅट्समनची कामगिरी पण चांगली होती. आपण जर बघितलं तर एक वेळ अशी होती की 78 बॉलमध्ये 77 रन्सची गरज होती, आणि तिथून फक्त 6 रन्सनी किंग्स 11 पंजाबचा पराभव झालेला आहे. आणि मधल्या याच्यात मिडल ऑर्डरमध्ये 1-2 विकेट जे त्यांनी अत्यंत स्वस्तात गमावल्या, आणि त्यात श्रेयस अय्यरची विकेट ही की विकेट होती. आज जर त्यांनी थोडा आपण ज्याला म्हणतो की एक कुठे ना कुठे थोडं पेशन्स दाखवला असता, तो पिचवर उभा असता, तर मला असं वाटतं की आजची मॅच किंग्स 11 पंजाबने जिंकली असती विशाल. रोहित, या ठिकाणी विराट कोहली मात्र मॅच नंतर भाऊक झाल्याचं देखील बघायला मिळालं अमित. बिलकुल विशाल, होणारच आहे, कारण गेली कित्येक वर्ष विराट कोहली ही एक ट्रॉफी होती ज्याची उणीव त्याला जाणवत होती. आरसीबीची टीम, आणि अनेक वेळा हा खिल्लीचा विषय देखील ठरायचा की एवढा मोठा बॅट्समन आहे, एवढी चांगली टीम आहे, परंतु ही टीम
कधी फायनल गाठू शकत नाही, कधी सेमी फायनल गाठू शकत नाही आणि ट्रॉफी तर खूप दूरची राहिली. त्याच वेळेस त्याचे जे समकालीन आहे, एक युवराज सिंग असू दे, रोहित शर्मा असू दे, तिकडे महेंद्रसिंग धोनी असू दे, इव्हन गौतम गंभीर असू दे, या प्रत्येक प्लेयर्सकडे ट्रॉफी होती IPLची. परंतु विराट कोहली जगातला नंबर 1 बॅट्समन, अख्खे जग ज्याच्या बॅटिंगसाठी त्याला मुजरा करतं, त्याच्या खात्यात मात्र IPLची एकही ट्रॉफी नव्हती. आज त्याच्या खात्यात ट्रॉफी आहे, परंतु तो आज कॅप्टन नाही आहे. आपण जेव्हा त्याच्या समकालीन टीमच्या बद्दल बोलतो, रोहित शर्माने ऍज अ कॅप्टन ट्रॉफी जिंकलेली आहे. महेंद्रसिंग धोनी तर आपल्याला माहिती आहे CSK. त्याच्यानंतर आपण गौतम गंभीर हा पण कॅप्टन होता KKRचा. परंतु ती एक मोठी उणीव जी विराट कोहलीच्या पारड्यात होती की सर्व काही आहे परंतु IPLची ट्रॉफी नाही. आणि यावेळेस एक प्रकारे बघायला पाहिजे विशाल, की ज्या पद्धतीने RCBची टीम, जे टीम वर्क यावेळेस दिसलं ते अगोदर कधीच नव्हतं. अनेक वेळा विराट कोहली हा सर्वोत्तम प्लेअर ठरलेला आहे, परंतु ट्रॉफी त्याला मिळाली नाही. यावेळेस सर्व गणित जमून आलं होतं आणि ही बेस्ट संधी होती बँगलोरसाठी ट्रॉफी जिंकायची. आणि ही बेस्ट संधी होती विराट कोहलीसाठी, कारण ज्या पद्धतीने यंगस्टर्स येऊन आता IPL मध्ये आपलं नाव कमावतायत आणि हळूहळू हे सर्व प्लेयर्स बाजूला होत आहेत. मला वाटतं की याहून उत्तम संधी नव्हती. हे सर्वात मोठं गिफ्ट आहे विराट कोहलीचं त्याच्या फॅन्ससाठी. त्याचेच फॅन्स नाही, जगभरातले जे काही क्रिकेटचे चाहते आहेत ते देखील आज खुश असतील की चला अखेर विराट कोहली हा IPL विजेता देखील ठरलेला आहे. दोन्ही टीमच्या परफॉर्मन्स बद्दल जर बोलायचं झालं अमित, तर पंजाब किंग्ज 11 तू जसं म्हणालात 6 रन, फक्त 6 रन, म्हणजे त्यांनी आणखीन जोर लावला असता तर कदाचित ही ट्रॉफी त्यांच्या पदरात पडली असती. नेमकं चुकलं कुठे, काय उणीवा राहिल्या? मला वाटतं मिडल ऑर्डर विशाल, ज्या पद्धतीने आपण मिडल ऑर्डर बद्दल बोलायला पाहिजे, मिडल ऑर्डर मध्ये कुठे ना कुठे गडबड झालेली आहे किंग्ज 11 पंजाब कडून. जर आपण बघितलं, श्रेयस अय्यर 1 रनवर आउट झाला, वडेरा 15 रन्सवर आउट झाला, त्यानंतर स्टॉनी 6 रन्सवर आउट झाला. कारण आपण जर ओपनिंग बघितली की आर्या असू दे किंवा प्रशिमन सिंग असू दे, यांनी ओपनिंग चांगली दिली होती. त्यानंतर इंगिसने 39 रन्सची चांगली इनिंग खेळली होती. आणि त्यानंतर जर श्रेयस अय्यर थोडा टच धरला असता, श्रेयस अय्यरने आणखी 25 ते 30 रन्स काढले असते तर मात्र निर्णय बदलला असता. परंतु मधल्या काही मिडल ओव्हरमध्ये RCBच्या बॉलर्सनी एक उत्तम कामगिरी केली आणि त्यांनी कुठे ना कुठे या किंग्ज 11 पंजाबच्या बॅटिंग लाईनवर प्रेशर आणलं. त्यांना ज्या वेगानं रन ते बनवत होते त्याच्यावर कुठे ना कुठे त्यांनी ब्रेक लावला. रन रेट वाढत गेला आणि एकदा रन रेट 11-12च्या पुढे गेला की मग तुम्हाला तो रन रेट कव्हर करणं कठीण जातं. आपण जर बघितलं तर यात भुवनेश्वर कुमारने 2 विकेट घेतल्या, फक्त 38 रन दिले. 3 ओव्हरमध्ये यशनी 3 ओव्हरमध्ये फक्त 18 रन्स दिले. आणि कृणाल पांड्याने देखील जबरदस्त कामगिरी केली. त्याने 4 ओव्हरमध्ये 2 विकेट देत फक्त 17 रन्स दिले. तर या 2 ते 3 बॉलर्सनी ज्या पद्धतीने प्रेशर आणलं किंग्ज 11 पंजाबवर, मिडल ओव्हर त्यांनी ज्या प्रकारे त्यांच्या बॅट्समनला धरून ठेवलं आणि रन रेट एकीकडे वाढत गेला आणि तो रन रेट ज्याला म्हणतो आपण त्या रन रेट सोबत कोप अप करणं किंग्ज 11 पंजाबच्या बॅट्समनला शक्य झालं नाही. तरी आपण जर बघितलं विशाल, तर खालच्या मिडल ऑर्डर नंतर त्यांच्या बॅट्समननी चांगली कामगिरी केली होती. शशांक सिंगने 61 रन केले होते, त्याला तशी साथ मिळाली नाही कारण रन रेट खूप जास्त होता. फक्त 30 बॉलमध्ये 61 रन्स त्याने केले होते. त्याने मॅच जवळपास RCB कडून खेचून आणली होती. फक्त 6 रनचा डिफरन्स राहिला. मला असं वाटतं की विजेता आज नक्कीच RCB आहे, परंतु किंग्ज 11 पंजाबने देखील त्यांच्या फॅन्सना नाराज केलं नाही. इतकी जबरदस्त कामगिरी त्यांनी आज केली. पण मग एकूण RCBची स्ट्रॅटेजी कशी वाटली आजच्या मॅचच्या बाबतीत? अंडर प्रेशर टीम वाटत होती. मला असं वाटतं की त्यांचा एक कुठे ना कुठे त्यांचा प्रयत्न होता की एक चांगला स्कोअर उभा करायचा. 200 रनचं टार्गेट ते घेऊन चालले होते, परंतु 190 रन्सवर त्यांना थांबायला लागलं. त्यांच्या बॅट्समनची कामगिरी आपण असं म्हटलं तर मधल्या काळात असं वाटत होतं की थोडं 190च्या कमी जर किंग्ज 11 पंजाब त्यांना थांबू शकलं असतं तर ते आणखी चांगलं झालं असतं. कारण ज्या पद्धतीने विकेट सुरुवातीला काढल्या आणि त्यानंतर आपण बघितलं तर पहिली विकेट फक्त 18 रनवर गेली होती.
56 रन्सवर 2 विकेट होत्या, 96 रन्सवर 3 विकेट होत्या आणि त्यानंतर 131 रन्सवर 4 विकेट होत्या. तर हा जो मधला फेज होता 100 रन पर्यंत, तिथे आणखी दबाव बनवण्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचे बॉलर्स कमी ठरले. तो दबाव वाढवला असता हा स्कोअर कुठेतरी 160-170च्या आसपास थांबला असता तर किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी आणखी चांगली परिस्थिती निर्माण झाली असती. 190 हे 200ला 10 रन कमी आहेत, परंतु आपण बघितलं विशाल की आदल्या मॅच मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने 200+ टार्गेट चेस केला आणि तेही मुंबईच्या अगेन्स्ट, तिथे बुमराह सारखे बॉलर्स आहे त्यांच्या अगेन्स्ट जाऊन त्यांनी 200 रन चेस केले, 203 रन, परंतु ते इथे 190 रन त्यांना इथे चेस करता आले नाही. आणि अखेर आपण जे म्हणतो ना की 6 रन हा अत्यंत, मला असं वाटतं की आज किंग्ज इलेव्हन पंजाबची टीम जेव्हा ड्रेसिंग रूम मध्ये जाईल ते प्रचंड नाराज असतील, कारण हा गॅप खूप कमी होता. 6 रन म्हणजे हे अगदी आपण म्हणतो ना सीमारेषेजवळ जाऊन परतावं लागलं, तोंडाशी आलेला घास त्यांना खाता आला नाही, असंच आपल्याला म्हणायला लागेल विशाल. सकाळपासनं प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गट फिलिंग होत्या अमित. कोणी RCB म्हणत होतं, कोणी पंजाब 11 किंग्ज म्हणत होतं. अशावेळी चाहत्यांमधल्या चर्चा जर आपण एकूण लक्षात घेतल्या, विराट कोहली आज या सगळ्या ह्याचा, भलेही तो टीमचा कॅप्टन नसेल पण तो हिरो ठरला असं म्हणायचं? नाही विशाल, असं नाही म्हणता येणार. RCB कडनं जर आपण RCBचा हिरो ठरवायला गेलं तर खूप चांगले परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळेल. परंतु त्याची 43 रनची जी इनिंग होती ती मात्र आपण ज्याला म्हणतो ना एक प्रकारे पाया रचणारी इनिंग होती. कुठले बॅट्समन टिकत नसताना तो टिकाव धरून होता. परंतु RCBचा आज जर खरे हिरो जर तुला कोणाला म्हणायचं असेल तर ते RCBचे बॉलर्स ठरतील विशाल. कारण 190 ज्या टीमनी मुंबईच्या अगेन्स्ट, जिथं बेस्ट बॉलिंग अटॅक IPL मधल्या ज्या टीमकडे आहे त्यांच्या अगेन्स्ट 203 रन चेस केले आणि त्यांना 186-184 वर थांबवणं, तर मला असं वाटतं की त्याचं क्रेडिट द्यायचं असेल तर कृणाल पांड्याला द्यायला पाहिजे, ज्यांनी फक्त 17 रन्स दिले आणि 2 विकेट्स घेतल्या. त्याचं क्रेडिट द्यायचं असेल तर भुवनेश्वर कुमारला द्यायला पाहिजे, ज्यांनी 2 विकेट घेतल्या आणि फक्त 38 रन्स दिले. त्याचं क्रेडिट यश दयालला द्यायला पाहिजे, ज्याने 3 ओव्हर्समध्ये 18 रन्स दिले आणि 1 विकेट घेतली. आजचे हिरो मला असं वाटतं की RCBची बॉलिंग लाईनअप आहे विशाल, की ज्यांनी 190 डिफेंड केलं, कारण ही ती टीम आहे ज्यांनी 203 रन मुंबईच्या अगेन्स्ट चेस केले. त्यामुळे आजचं जर खरं श्रेय आपल्याला कोणाला द्यायचं असेल तर ते RCBच्या बॉलर्सला द्यायला पाहिजे. खास करून कृणाल पांड्याने ज्याने 17 रन, म्हणजे आपण 4 ओव्हरमध्ये 4 4.25च्या रन रेटने फक्त ज्याने रन दिले, मला वाटतं की हे अमेझिंग हा जो त्यांनी दिलेली आजची जी त्याची बॉलिंग आहे. आणि जर आकडे बघितले आपण तर आपला विश्वास बसणार नाही की IPL मध्ये 4 ओव्हरमध्ये फक्त 17 रन आणि 2 विकेट, आणि तेही फायनल मध्ये. मला वाटतं की आजचे खरे हिरो RCBचे बॉलर्स आहे, ज्यांनी 190 रन डिफेंड केले, जे अत्यंत कठीण आहे किंग्ज इलेव्हन पंजाब सारख्या बॅटिंग लाईनअप कडे. आणि दुसरीकडे आपल्याला म्हणायला पाहिजे की किंग्ज इलेव्हन पंजाबच्या मिडल ऑर्डरने प्रेशर जास्त घेतलं. थोडं जर त्यांनी खुला खेळ केला तर आपण ज्याला म्हणतो की ओपन टू चॅलेंज, की किती झालं तरी आम्ही रन रेट 6च्या वर जाऊ देणार नाही. जेव्हा रन रेट हा 13 क्रॉस करतो विशाल आणि विकेट तुम्ही गमावता, त्यानंतर तो रन रेट आणि ते प्रेशर झेलणं कठीण असतं. आणि तरीही RCBच्या बॅट्समननी जबरदस्त कामगिरी केली. खास करून शशांक सिंग जेव्हा पिचवर होता, 30 बॉलमध्ये 61 रन, ज्यामध्ये त्यानं 3 6 आणि 6 4 मारले. तो जोपर्यंत पिचवर होता मला असं वाटतं की RCBला नक्कीच कुठे ना कुठे भीती वाटत होती की या मॅच काय आपल्या हाती येईल असं वाटत नाही. आणि शशांक सिंग हा त्या याचा क्रुशल पार्ट होता, परंतु काही ज्याला म्हणतो ज्या प्रकारे त्याच्या हाती स्ट्राईक राहायला हवी होती, स्टॉनिस कडनं काही अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या नाही. त्यामुळे थोडंफार जे आपण म्हणतो ना की 6 रन्सचे पराभव हा काही तेवढा मोठा पराभव नाही आहे. हा आजची आलेली मॅच गमावल्याचा अनुभव आहे, परंतु शेवटी विजेता असतो. आणि अखेर RCBला इतक्या वर्षाच्या प्रतीक्षेनंतर विजेतेपद मिळालेलं आहे. पंजाबसाठी नक्कीच वाईट वाटतं, पंजाबच्या फॅन्ससाठी नक्कीच वाईट वाटतं, श्रेयस अय्यरसाठी वाईट वाटतं, परंतु त्यांनी देखील जबरदस्त कामगिरी केलेली आहे विशाल. बरोबर आहे. शेवटी कोणीतरी हारणार तर कोणीतरी जिंकणार, पण या सगळ्याच्या दोघांनी एकमेकाला काटेची टक्कर दिली. मॅच मधला तुला टर्निंग पॉइंट कुठला वाटला? सॉरी विशाल,
म्हटलं दोघांनी एकमेकांना काटेची टक्कर दिली, पण मॅच मधला टर्निंग पॉईंट कुठला वाटला तुला? मला असं वाटतं की श्रेयस अय्यरची विकेट श्रेयस अय्यरला एका रनवर आउट करणं हा आजच्या मॅच मधला सर्वात मोठा टर्निंग पॉईंट होता विशाल. कारण तो आणखी थोडा वेळ जर टिकला असता, श्रेयस अय्यरने 25 ते 30 रन्स केले असते. श्रेयस अय्यर जर पिचवर आला असता तर तो असा प्लेअर आहे की जो प्रेशर घेऊन खेळत नाही. तो असा प्लेअर आहे की कुठलाही बॅट बॉलर असो त्याला तो आडवा पाडतो आणि त्याने हे प्रेशर झुगारून लावलं असतं. तो थोडा वेळ टिकला असता तर हे प्रेशर मुंबई इंडियन्सवर आलं असतं. सॉरी, हे प्रेशर RCB वर आलं असतं. तो आणखी थोडा वेळ टिकला असतं तर कृणाल पंड्यापासून इतर स्पिनर्सला त्यांनी नक्कीच दुसलं असतं आणि हा जो रन रेट होता तो रन रेट त्यांनी खाली आणला असता. त्याची विकेट खूप क्रुशल होती. तो असा प्लेअर आहे विशाल की तो किती रन करतो त्यापेक्षा तो किती वेळ पिचवर उभा राहतो हे देखील महत्वाचं असतं. कारण जोपर्यंत तो उभा आहे तोपर्यंत पुढची टीम मॅच जिंकली असं समजत नाही. आणि दुसरं त्यांनी खाली शशांक सिंगची साथ दिली असती. हे 6-7 रन, 10 रन, 15 रन हा डिफरन्स त्याच्यासाठी फार मोठा राहिला नसता. मला वाटतं की जो आहे अमित हा जोरदार राहिला आणि आपण बघतो आयपीएलचा नवीन चॅम्पियन आहे RCB. आणि यानंतर या महत्वाच्या खास बातमीनंतर या बुलेटिनमध्ये इथे थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.